यवतमाळ जिल्ह्यात पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। विदर्भात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे। जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहे। सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यासारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने अनेक शेतामध्ये मशागतीची कामे पूर्ण होऊनही बियाणे पेरले गेलेले नाही। घाईघाईने पेरणी केल्यास उगवण न होण्याचा आणि दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असल्याने शेतकरी सावध भूमिका घेत आहेत। दरम्यान मान्सूनच्या विलंबाचा परिणाम जलसाठ्यावरही दिसून येतो आहे। विदर्भातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 30%, मध्यम प्रकल्पांमध्ये 19% तर लघु प्रकल्पामध्ये अवघ्या 16% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचीही चिंता वाढू लागली आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे। पुरेसा पाऊस आणि जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। मान्सून लेट झाल्यामुळे पेरणी रखडली आहे। शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये। साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य ठरते, अन्यथा बियाणे उगवण्यास अडचणी येऊ शकतात। आता आम्ही पेरणी केली निसर्गाच्या भरोशावर। एक अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसाच्या भरोशावर आम्ही पेरणी केली आणि आता ते मान्सून जे आहे तर परत गेले म्हणते। आभाळाच्या याच्यावर आम्ही पाहून समजा पेरणी केली तर आमचा 50% माल निघाला, 50% निघून त्याच्यातला 50% मरण पावला, खतम झाला। आणि आता जे आहे तर लाईन वगैरे व्यवस्थितशीर काही चालून नाही राहिली आणि विहिरीच्या पातळ्या एकदम कमजोर झालेल्या आहे आणि धरणसुद्धा आटलेलं आहे, त्याच्यानं विहिरीला म्हणजे पातळ्या काहीच नाही राहिलेल्या आहे। आता हे माल कसा जगवा आम्ही, आम्हाला विचार पडलेला आहे। आता हे पराठ्या आमच्या काही खतावर आल्या होत्या, ते खतावर आलेला मालसुद्धा आता एका नैनाट होऊन राहिला मालाचा। आता काय करावं काही नाही, सरकारही काही व्यवस्थितशीर मदत देऊन नाही राहिला, काही नाही, मालाला भाव नाही आहे, काय नाही आहे, कशा पद्धतीत जगावं जीवन हे सगळं काही समजून नाही राहिलं आता।